तर आज होता गजानन महाराजाचा प्रगट दिन, म्हणून घरातली सगळी कामं वगैरे पट्टापट अशी आटपून घेतली होती. तशी तर माझी कामं रोजच लवकर होते, पण आज थोडीफार लवकर आटपली होती. कारण मला जायचं होतं मंदिरामध्ये. घरातली पूजा स्किप केली होती आणि सगळ्यात अगोदर गेलो होतो मंदिरामध्ये. कारण संध्याकाळी आणि दुपारी काही मग थोडा वेळ होता नाही, म्हणून सगळ्यात अगोदर तर मंदिरामध्ये जाऊन आलो होतो. आता हिंगणघाटला राहायची, त्यामुळे मला तिथले सगळे मंदिरं माहीत होते. आता इकडलं जास्त काही माहीत नाही, म्हणून मी सोबतच जात असते मी कुठे पण. मग गेलो तिथे, पाया वगैरे लागला, प्रसाद वगैरे घेतला, थोडा वेळ बसलो. कारण मंदिरामध्ये कुठेही गेलं 5 ते 10 मिनिट बसले आणि त्यावेळेस खरंच खूप छान वाटते. आणि डेकोरेशन वगैरे इतके छान केलं होतं, काही बोलायचं काम नाही. आता तसंच घट पण मांडला होता इथे. आणि एक ताई होते, त्यांनी खूप म्हणजे फुलाची रांगोळी जेमतेम काढायला सुरुवात केली होती, पण नंतर त्यांची रांगोळी खरंच खूप छान झाली होती, जो की मला व्हिडिओ घ्यायला मिळाला नाही. इथे घट वगैरे मांडले होते आणि ह्याच ताई होत्या, ज्या की यांनी रांगोळी वगैरे काढून राहिल्या होत्या. आणि सप्ताह पण इथे होता अगोदर काही दिवसापासून. नंतर गेलो होते मेडिकलमध्ये. आता कशासाठी गेलो ते तुम्हाला सांगते, पण त्या अगोदर बघा, मला माझी पूजा मी स्किप केली होती, म्हणून घरी आल्याच्यानंतर पुन्हा अजून तेच घेतलं होतं मी करायसाठी. मला काही अध्याय वगैरे वाचायचे होते. आज थोडं लेटच झालं होतं मला. नंतर गजानन महाराजांची थोडीफार जास्त अशी छान आज पूजा करून घेतली होती. चला तर गोळी कशासाठी घेतली होती मी, म्हणजे मेडिकलमध्ये कशासाठी गेली ती तुम्हाला सांगते. 2 दिवसापासून माझी मान इतकी अकडली आहे, काही बोलायचं काम नाही. इकडे नाही बघू देत आणि तिकडे पण काही बघू देत नाही. म्हटलं चला गोळी घेतल्याची काही आता इलाज नाही आहे, म्हणजे आपलं डोकं म्हणजे अजिबातच कुठे लागत नाही असं काही दुखत राहिलं तर. मग सगळ्यात अगोदर तेच घेतली मी. आणि तसंच आज आमच्या घराजवळ पण एक छोटंसं मंदिर आहे हनुमानजीचं. तिथे पण जे भजनवाल्या बाया आहे त्यांनी अशी काही ते थोडीफार गजानन महाराजांची पूजा वगैरे ठेवून, प्रतिमा वगैरे ठेवून पूजा वगैरे करून घेतलेली होती. आणि नंतर तिथे छान भजन वगैरे म्हणून काही स्तोत्र वगैरे म्हणले होते. आणि त्यांनी घरूनच सगळा प्रसाद रेडी करून आणला होता, जो की सगळ्यांना वाटप केलेला होता. मला बोलवलं होतं म्हणून मी पण गेली होती तिथे. छान थोडा वेळ बसलं वगैरे, भजन वगैरे ऐकले. आणि सोबतच छान छान मस्त मसाला भात पण त्यांनी बनवलेला होता. आणि माझ्या घरी मस्त असा प्रसाद बनवून घेतला होता. असा आजचा दिवस होता. चला मग भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.